ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. अजून कसे आले नाहीत ग हे दोघं? काका जामिनाची काहीतरी व्यवस्था करत असतील, येतील काकू. ते दोघं येईपर्यंत थांबशील ना तू? अर्थात. सानिका आणि अवंतिकाला सुद्धा तू काहीच कळवू दिलं नाहीस. काकू, सानिकाच्या घरचा प्रॉब्लेम मला कळलाय. तिच्या घरच्यांना जर या प्रकाराबद्दल कळलं तर त्यांना बोलायला आणखीन एक विषय होईल. आणि आवी इतकी लांब आहे, तिच्या डोक्याला कशाला उगाच काळजी. तेही बरोबरच आहे म्हणा. काका परत आले की काय परिस्थिती आहे ते बघूया आणि त्यांना कळूया ना. आलेच वाटतं. सलील, काय झालं? आत तर चल. या. काय हो, काय झालं? झाला, जामीन झाला. ते आपले विनायक कात्रे आहेत ना, असिस्टंट कमिशनर, शेवटी त्यांना फोन केला. त्यांना सगळं नीट समजावून सांगितलं. ते स्वतः आले म्हणून आज सलील सुटू शकलाय. नाहीतर ते म्हणाले की अशा केसेसमध्ये जामीन मिळणं जस्ट इम्पॉसिबल. एखाद्या मुलीने जर का तिच्या सुसाईड नोटमध्ये तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याबद्दल एखाद्या मुलाचं नाव लिहिलं असेल तर त्याचं सुटणं अशक्य होऊन बसतं. काका पण म्हणजे केस होणार. पोलीस कंप्लेंट झाली आहे म्हणजे केस तर होणारच. अगं बाई, केस होणार? नाही, मी कात्रे साहेबांना विनंती केली आहे की ही गोष्ट मीडियामध्ये जाऊ देऊ नका. बाबा, आता इन्क्वायरी चालू होईल ना. तसं झालं तर अशी नोकरी जाईल ना बाबा. आणि मग मी खरंच काही चूक नाही केली हो. आय नो बेटा, आय नो. आता काय होईल हो? आता सगळं त्या मुलीच्या शुद्धीवर येण्यावर आणि ती पोलिसांना जबाब काय देते यावर अवलंबून आहे. सलील, तू काही काळजी करू नकोस. मी तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाईन आणि समजावायचा प्रयत्न करीन. तिचे आई बाबा खूपच चिडले.
त्या मुलाला सोडणार नाहीत असं म्हणाले ते. हे बघ सलील, त्यांनाही त्यांच्या मुलीच्या जीवाची आणि त्यांच्या प्रतिष्ठेची काळजी असणारच ना. या गोष्टीला प्रसिद्धी देऊन ते स्वतःची बदनामी ओढून घेतील का? असं धीर सोडून कसं चालेल? हो बाळा, हा विघ्नहर्ताच आपल्याला या संकटातून सोडवेल बघ. मॅडम, तुम्ही बोलवलं? आज तू आरतीच्या तिथे का आलीस? मी आणलेलं देवाचं सामान चालतं, मग माझा नमस्कार का चालणार नाही? मी आरती का घ्यायची नाही? इतकी वर्ष मीच तर सगळं. बस बस, खबरदार आणखीन एक शब्द पुढे बोललीस तर. आम्हाला उलट प्रश्न विचारायची तुझी हिंमतच कशी झाली? आम्ही एवढी सूट दिली म्हणून लगेच चढून जाऊ नकोस. प्रत्येक माणसानं आपली पायरी ओळखून वागावं. या बंगल्यात तू आज इथे उभी आहेस ते फक्त आमच्या मर्जीमुळे, एवढं लक्षात ठेव. हे तुला मान्य असेल तर ठीक, न ते या बंगल्याचे दरवाजे खुले आहेत तुझ्यासाठी. हो, आणखीन एक गोष्ट, तू पुन्हा उलट उत्तर केलंस तर तुझ्या आयुष्यात फक्त प्रश्नच बाकी उरतील, एवढं लक्षात ठेव. हाय. हाय. सॉरी, मला उशीर झाला. ओ हो. पण उशीर व्हायला कारणीभूत तूच आहेस. मी कशी काय? अरे सकाळी मला मीटिंग साठी उशीर झाला ना तुझ्यामुळे. कमाल करतो, धक्के मारून पाठवलं आज ऑफिसला तुला मी. वेल, बट दॅट्स नॉट माय फॉल्ट. दॅट्स नॉट माय फॉल्ट. यू आर मॅग्नेटिक. मी काय करू? सौरभ, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. बोल ना. अरे, मामांबद्दल आहे. नाव व्हॉट? जाऊ दे. ओके, टेल मी. सांग. अरे, आज सकाळी ना आम्ही गणपतीची तयारी करत होतो ना, तर मम्मानी मैथिलीचा इतका इन्सल्ट केला. मला एक गोष्ट समजत नाही, बाकी सगळी कामं तिने केलेली चालतात आणि पूजेची तयारीला हात लावायचा नाही. व्हॉट इज दिस? अगं, मामाना देवाच्या बाबतीत लुडबुड केलेली कोणी चालत नाही. तरी काय झालं, असा इन्सल्ट करायचा? आय फेल्ट सो बॅड अबाउट हर. आणि एवढ्या शिकलेल्या आणि एवढ्या आधुनिक समजतात स्वतःला. मी जरा फ्रेश होणार. बट सौरभ, यू गॉट टू टेल मी समथिंग. ही मैथिली कोण आहे रे? हे म्हणजे वागण्या बोलण्यावरनं तरी कल्चर्ड, एज्युकेटेड वाटते. ती या घरात वाढले ना. अभि सांगत होता. काय? काही नाही, तुम्ही सगळे एकत्र वाढला म्हणून. असं असेल तर तुम्ही तिची बाजू घ्यायला पाहिजे अशा प्रसंगी. सोड ना तिचा विषय. अभि सांगत होता, शी इज लाईक अ सिस्टर टू हिम. पण मला एक गोष्ट कळत नाही की अशी कुठली तरी मुलगी मम्मांनी आशिक म्हणून ठेवून घेतलीच कशी? आणि मम्मांनी देयर इज अ लॉंग हिस्ट्री टू दिस. आणि आता मी दमलोय. अभि तिला बहीण मानतो, मी या घराची केअरटेकर मानतो तिला. ओके, तिचा विचार का करतेस एवढा? मी आहे ना, तू माझा विचार कर ना. माझा विचार कर. मी आलोय ना. जेवणार आहेस? नो, मी खाल्ले बाहेर. तू जेवलीस नक्की? बर. हो का? बरं बरं, नाही सांगते मी तिला. प्रयत्न करून बघते. ठेवू फोन. ऐक ग, संध्याकाळी आपण गणपती बघायला जाऊया ना. नको अगं, आता संजूचा फोन आला होता. कशाला आता? काही नाही, तुमच्या घरी गणपती बघायला बोलवतोय. काय माणूस आहे का? नाही ते काय, एवढं घडलं तरी परत गणपती बघायला या. तू तरी कशाला ऐकून घेतलंस ग? सुनवायच्या ना 4 गोष्टी तिथंच. पण तुला नाही जावंच वाटत? खरं सांग. मला कुठेच जायचं नाहीये. ठीक आहे, पण मी जायचं ठरवलं. कुठे? भाऊच्या बरोबर सावंतवाडीला जाणार आहे, वसू आत्याकडे.
मी पण येते मग. अगं पण आत्ताच म्हणालीस ना मला कुठे जायचं नाहीये म्हणून. अगं मी इथे एकटी कशी राहू? आता मी काय जन्मभर पुरणार आहे का तुला? जरा आता एकटं राहायला शिक. अगं पण हे बघ, मी नक्की जायचं ठरवलंय, रिझर्वेशन सुद्धा झाले. आणि काही लागलं तर अविनाश आणि सानिका आहेत की इथं. हा, ते थोडेच लक्ष देणार आहेत माझ्याकडे. तू गेल्यानंतर त्यांना अगदी मोकळं रान मिळेल घरात. तुला माझी चिंताच नाहीये. शी. प्रभू, तू हे सगळे पैसे राहुलला देणार? वेळ लागला का तुला? एवढ्या लाखांची रक्कम जन्मात पाहिली तरी होतीस का? अरे पळून जा पैसे घेऊन. राहुल तुझं काय वाकडं करणार आहे? त्याच्या हाताने तिकीट काढलं म्हणून काय झालं? तिकिटाचे पैसे तर तुझेच होते. राहुलचा काहीही हक्क नाही. तुझी आयुष्यभराची ददात मिटेल. नाही, हे राहुलच्या नशिबाचे पैसे आहेत. कुणी कुणाचं नशीब हिरावून घेऊ शकत नाही, कदापि नाही. राहुल, अरे किती सिगरेट पितोय? एवढी सिगरेट पिणं बरं नाही. असं का? मग काय तुझ्यासारखं तंबाखू खाऊ? अरे तोही वाईटच असतो ना. अरे माझी बात वेगळी आहे. असं नाही. हे बघ, तुझं तंबाखू सोडायला तयार असेल ना तर मी सिगरेट सोडतो. काय नाही ना जमणार? राहुल, मी तंबाखू सोडली. खरं बोलतोयस ना? हातात लक्ष्मी आहे, कुठं नाही बोलणार. म्हणजे लॉटरीच्या तिकिटाचे पैसे आणलेत. जिंदगी माणसाला एकदाच चान्स देते. आपल्यालाही दिला. आपण त्याचं सोनं करायचं. तू काय करणारच आहे पैशाचं? हा, खरं तर हे तुझे पैसे आहेत, पण मला एक सुचतंय. काय? आपण छोटस फास्ट फूडचं हॉटेल टाकलं तर? अरे पण कुठे? तुला बांद्र्याचं शॉपिंग सेंटर माहिती? नाही बाबा, मला काही माहित नाही. मोठं शॉपिंग सेंटर आहे. अरे तिथं बडी बडी मंडळी खरेदी करायला येतात. त्या दुकानाच्या समोर एक छोटीशी जागा आहे. त्याचा मालक माझ्या ओळखीचा आहे. त्यांनी थोडी जरी जागा मला दिली ना तरी मला तिथं एक छोटस पाणीपुरी पावभाजीचं दुकान टाकता येईल. एकदम पॉश, चकचकीत. कुणी सांगावं, आपलंही उद्या एक मोठं हॉटेल होईल. मैथिली, मैथिली. मामा, तुम्ही गेला नाहीत ऑफिसला अजून? नाही, आत्ताच निघालोय. मैथिलीशी तुमचं काय काम होतं? काही नाही, जरा खरेदी करायची होती. मला काही माहिती नाही ना, म्हणून म्हटलं मैथिलीला घेऊन जा. पण याकरता मैथिलीची काय गरज? तुम्ही लिस्ट तयार करा, आम्ही मागवून देतो. पण मामा, त्या निमित्ताने जरा बाहेर पडले असते ना.
नाही, पण त्याकरता मैथिलीला घेऊन जायची काहीच गरज नाहीये. तुम्ही भावनाच्या सुनेबरोबर पूर्वाबरोबरही जाऊ शकता. आपल्या बरोबरीच्या माणसांबरोबरच वावरावं अवंतिका. ममा अवंतिका, डोंट मिसअंडरस्टँड मी. आमच्या मनात मैथिलीबद्दल किंवा तिच्या जातीबद्दल अजिबात आक्षेप नाही आहेत. पण आपण ज्या सोसायटीत वावरतो ना, त्या सोसायटीला धरूनच आपल्याला चालायला लागतं. म्हणजे आपल्या घरातल्या पूजेच्या तयारीत मैथिलीसारख्या मुलीचा हात लागलेला आहे हे जर आपल्या सर्कलमधल्या बायकांना समजलं ना, तर त्याच्यातल्या कितीतरी बायका आपल्याकडे फिरकायच्या सुद्धा नाही. त्यांना काय माहित तिच्याबद्दल? हे सांगितल्याशिवाय कळतं अवंतिका. चला, आम्ही आता निघतो ऑफिसला. तुमची लिस्ट तयार करून भिकाजीला द्या आणि कुठे जायचंच असेल तर पूर्वाला फोन करा. पैसे आहेत तुमच्याकडे का देऊ आम्ही? नाही आहेत. नक्की? हो. बरं, निघतो आम्ही. भिकाजी, जी वहिनी साहेब, आम्हाला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. कशाबद्दल? ही मैथिली कोण आहे? हा, ती लहानपणापासून या घरात वाढलेली हो. ते आम्हाला सगळ्यांनी सांगितलंय, पण कोण, कुठली, इथे कशी आली? त्याचं काय, आमच्या साहेबाच्या ड्रायव्हरची मुलगी ती. अच्छा अच्छा. आणि आई? आई वडील लहानपणीच गेले हो ऍक्सिडेंट मध्ये. गरीबाची पोर आणि जीवाला गोर. आमच्या बाईसाहेबाचा दाराला लय मोठा, पर मन अक्षय आबाळावाने आहे बघा. समध्यासाठी लई केलं, लई. तसंच मैत्रिणीसाठी बरं वहिनी साहेब, माझ्यासाठी काय काम आहे? नाही, काही नाही, जा. येतो. रत्ना, कधी आलीस तू? ही आत्ताच. आणि तुझा फोन चालत नाहीये का? नाही, चालू आहे. अरे शूटिंग चालवतं म्हणून मी बंद करून ठेवला होता. का रे? ग्रेट न्यूज आहे. काय? ऍक्च्युअली तर व्हिडिओशी स्टेट अवॉर्डसाठी तुला नॉमिनेशन मिळालंय. काय? हो, तुझ्या त्या कल्याणीच्या भूमिकेसाठी. काय सांगतोस काय? माझा विश्वासच बसत नाही. पक्की खबर आहे. आणि एकदा का हे अवॉर्ड डिक्लेअर झाला ना की तू एका वेगळ्याच कॅटेगरीत जाऊन बसशील. आणि मग प्रोड्युसर्सची नुसती लाईन लागेल घरी. आणि हे अवॉर्ड डिक्लेअर झाल्यानंतर तुला तुझा रेट वाढवायला पाहिजे. नाही नाही नाही, ते सगळं तू माझ्यावर सोपव. आणि हे बघ, मी ते सगळं जाऊ दे रे, पण मी या रोलसाठी इतकी मेहनत केली होती ना, त्याचं चीज होईल खरंच. अगं, तुलाच मिळणार आहे अवॉर्ड. लिहून घे माझ्याकडनं. कम ऑन, लेट्स सेलिब्रेट दिस गुड न्यूज. हो. हा, तू फ्रेश हो, मी आत्ताच आलो. स्टेट अवॉर्ड? हॅलो. हॅलो नवीन, मी बोलते. आशू आहे का? नाही, अजून आलेली नाही आहे. आले की सांगतो फोन करायला. बरं नवीन, मला तिला एक गुड न्यूज द्यायची. माझं स्टेट अवॉर्डसाठी नॉमिनेशन झालंय. ठीक आहे, मी तिला आल्यावर सांगतो. हॅलो. हॅलो, शैलेश आहे का? कोण? शैलेश आहे का? हा? इज इट 54442225? नाही, रॉंग नंबर.
हे असं का होतंय? मी शैलेशला विसरायचा परोपरीने प्रयत्न करते, पण कुठल्या ना कुठल्या निमित्ताने मला त्याची आठवण येतेच. शैलेशला विसरणं शक्यच नाही, पण मग मिलिंदचं काय? माझं काही चुकतंय का? अवंती म्हणाली तेही खरंच आहे. शैलेश या जगात नाही हे सत्य आहे आणि मला ते स्वीकारायलाच हवं. मला मिलिंदचा विचार करायला हवा. त्याने माझ्यासाठी जे काही केलंय त्याला तोडच नाही. मिलिंद, मी शैलेशला विसरायचा प्रयत्न